260 कोटीची जी तिलारीची नळपाणी योजना होती, 260 कोटीची तिलारी नळपाणी योजना होती, ती नळपाणी योजना हे पुरे करू शकलेत काय? त्या नळपाणी योजनेला जवळजवळ 18 वर्ष झाली. त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे ते तिलारीचं पाणी वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. हे बरोबर आहे का नाही? दुसरं 2007 मध्ये भूमिपूजन केलेलं रेल्वे टर्मिनस पूर्ण होऊ शकलं काय? दुसरा विषय, आंबोलीचा पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 2009 मध्ये त्यांनी एक रिसॉर्ट बांधलं. त्याचं उद्घाटन त्या तत्कालीन मंत्री भुजबळ यांनी केलं. त्याचं उद्घाटन होऊनही आज तक ते जे रिसॉर्ट आहे ते संपूर्ण कोसळलं, ते पूर्ण झालेलं नाही. हे तुम्ही बघितलं आहे काय? सावंतवाडी बस स्थानक गेले 8 वर्ष ते पूर्ण करतायत. त्याची अवस्था प्रत्येकाने बघितली आहे, परंतु वेळ नसल्यामुळे सावंतवाडी बस स्थानकही ते पूर्ण करू शकले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं तसंच आहे, गेले 8 वर्ष ते करतायत. सुरक्षा रक्षक केंद्र गेले 7 वर्ष पूर्ण करता म्हणून सांगताय. एमपीएससी यूपीएससी सेंटरमध्ये एकही विद्यार्थी ते घडू शकला नाही, हे सत्य आहे. शिरशिंगे धरण गेल्या 15 वर्षामध्ये पूर्ण करू शकले असते, परंतु गेल्या 20 दिवसापूर्वी ते आपली कुदळ घेऊन गेले. परंतु एमपीएससी यूपीएससी त्याचबरोबर शिरशिंगेचं धरण ते पूर्ण करू शकले नाही, हेही सत्य आहे.